नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 6वी नागरिकशास्त्र या विषयातील प्रकरण पहिलं आहे आपले समाज जीवन। या पाठाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। त्यामध्ये माणसाला समाजाची गरज का वाटली किंवा माणसातील समाजशीलता, आपला विकास, समाज म्हणजे नेमकं काय, ह्या मुद्द्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। तर इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकात माणसाची उत्क्रांती कशी झाली हे तुम्ही शिकलात। आजचे आपले सामाजिक जीवन हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून आकारास आले आहे। माणसाने भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल केली आहे। तर आता आपण पहिला मुद्दा हे पाहणार आहोत की माणसाला समाजाची गरज का वाटली, या मुद्द्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। बघा, व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे। भटक्या अवस्थेतील माणसाला हे स्थैर्य व सुरक्षितता, म्हणजे त्या काळच्या भटक्या अवस्थेतील माणसाला स्थैर्य व सुरक्षितता नव्हती। समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला। समाजाच्या निर्मितीमागील ही एक मुख्य प्रेरणा आहे। समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली। त्यातून रूढी, परंपरा, नीतिमूल्ये, नियम व कायदे अस्तित्वात आले। त्यामुळेच माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर झालेलं आहे। माणसातील समाजशीलता ह्या पॉइंटबद्दल आपण पाहणार आहोत। तर माणूस हा काय आहे, स्वभावतः समाजशील आहे। आपणा सर्वांना एकमेकांसह सर्वांच्या सोबतीने आणि माणसात राहायला आवडते। म्हणजे सर्वांसमवेत राहणे ही जशी आनंदाची बाब आहे तशीच ती आपली गरजही आहे। आपल्या अनेक गरजा असतात। अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या शारीरिक गरजा आहेत। त्या पूर्ण झाल्या की माणसाला स्थैर्य मिळते, परंतु माणसाला तेवढेच पुरेसे नसते। आपल्या काही भावनिक व मानसिक गरजाही असतात। उदाहरणार्थ म्हणजे सुरक्षित वाटणे ही आपली भावनिक गरज आहे। आपल्याला आनंद झाला तर तो कोणाला तरी सांगावासा वाटतो, दुःख झाले तरी आपल्यासोबत कोणीतरी असावे असं वाटते। आपल्या कुटुंबातील लोक, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो। यातून आपली समाजशीलता हे दिसून येतं। अशा प्रकारे माणसातील समाजशीलता ह्या मुद्द्याबद्दल आपण पाहिलेलं आहोत। तर याशिवाय माणसाला समाजाची गरज निर्माण झाली कसं, तेही आपण पाहिलेलं आहोत। इथं आपण पूर्वीच्या लोकांचे जीवन कसं होतं आणि आत्ताच्या लोकांचं जीवन कसं आहे, म्हणजे पूर्वीचे लोक कसं राहत होते, त्यांची घरे, त्यांची शेती करण्याची पद्धत, पाणी कसं घेत होते, विहिरीतून ते पाणी गळायचं, त्यांचं वेशभूषा, आहार, वस्त्र हे पाहिलं। आत्ताचं आधुनिक समाज कसं आहे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहोत। म्हणजे आजचे लोक कसं फिरतात कारमधून, कॉम्प्युटर युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे, हे आपण पाहिलेलं आहोत। मग आणखी 50 वर्षानंतरचा समाज कसा असेल याबाबतही आपण यावरून विचार करू शकतो। आणखीन समाज सुधारलेला असेल, प्रगतीच्या पथावर असेल, आणखीन मानव कसं गरुड झेप घेईल ह्याविषयी आपण माहिती पाहू शकतो। तर विद्यार्थ्यांनो, माणसातील समाजशीलता हा गुण खूप महत्त्वाचा आहे। ह्या मुद्द्यामध्ये चर्चा करताना एक उदाहरण देऊ शकते। बोलते आणि लिहिते व्हा असं सांगितलेलं आहे समाजशीलता गुण दाखवण्यासाठी। चित्रकलेचे इथे एक उदाहरण दिलेलं आहे। चित्रकलेच्या स्पर्धेत तुम्हाला पहिले बक्षीस मिळालं आहे, तर ते स्वतःजवळ ठेवाल की मित्रमैत्रिणींना दाखवाल? मग अगदी बरोबर आहे की आपण मित्रमैत्रिणींना दाखवतो। त्यांनी तुम्हाला कसा प्रतिसाद द्यावा अशी तुमची अपेक्षा आहे। त्यांच्या प्रतिसादानंतर तुम्हाला कसे वाटेल, म्हणजे तुम्हाला चित्रकलेमध्ये बक्षीस मिळालं आहे, ते आनंद तुम्ही मित्रमैत्रिणींना व्यक्त करता, सांगता, त्याबद्दल त्यांनी कसं प्रतिक्रिया देतील। म्हणजे तुमचं कौतुक केलं तर तुम्हाला छान वाटते, किंवा चांगले चित्र परत काढण्यास तुम्हाला हुरूप येतो, किंवा आणखी काय काय वाटले याविषयी तुम्ही माहिती देऊ शकता। तुमचा मित्र काय तुम्हाला म्हणेल, अभिनंदन म्हणेल वगैरे ह्या गोष्टी। बघा, अशा प्रकारे माणसातील समाजशीलता हे गुण त्यांनी दाखवलेले आहेत। अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत, हे तुम्हाला माहीत आहे। समाजातील व्यक्तीचे श्रम आणि त्यांच्या कौशल्यामुळे वस्तू तयार होतात। शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवा सुविधांमुळे आपण सन्मानाने जगू शकतो। या सर्व बाबी आपल्याला समाजात उपलब्ध होतात। वेगवेगळे उद्योग व व्यवसायातून आपल्या गरजा पूर्ण होतात। उदाहरणार्थ आपल्याला अभ्यासासाठी पुस्तक लागते, पुस्तकासाठी कागद लागतो, त्यामुळे कागद निर्मिती, छपाई व पुस्तक बांधणी इत्यादी व्यवसाय उद्योगांचा विकास होतो।
अनेक व्यक्ती त्यात वाटा उचलतात. समाजातील अनेकविध व्यवसायामुळे आपल्या गरजा भागतात. यातूनच आपल्यातील क्षमता कौशल्यांचा विकास होतो. समाजात मूलभूत गरजांची पूर्तता होते. सुरक्षितता, कौतुक, प्रशंसा, आधार इत्यादीसाठी आपण सर्व एकमेकांवर अवलंबून असतो. म्हणून आपले समाज जीवन परस्परावलंबी असते. बघा, पुढचा पॉइंट आहे आपला विकास. प्रत्येक माणसात निसर्गतःच काही गुण आणि क्षमता असतात. त्या सुप्त अवस्थेत असतात. त्यांचा विकास समाजामुळे होतो. परस्परांशी बोलण्यासाठी आपण भाषेचा आधार घेतो, पण ती आपल्याला जन्मतः अवगत नसते. आपण ती हळूहळू शिकतो. घरात जी भाषा बोलली जाते ती भाषा आपण सुरुवातीला शिकतो. आपल्या शेजारी वेगळी भाषा बोलणारे लोक असतील तर त्याही भाषेचा आपल्याला परिचय होतो. शाळेत निरनिराळ्या भाषा शिकण्याची संधी मिळते. आपल्याजवळ स्वतंत्र विचार करण्याची ही क्षमता असते. उदाहरणार्थ, निबंधाचा विषय वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना सारखाच दिलेला असला तरीही कोणतेही दोन निबंध सारखा का नसतात? कारण त्यातील विचार हा काय असतो? वेगळा असतो. निबंधाचा नाव जरी एकच असेल तर आशय वेगळा असतो, विचार वेगळा असतो. आपल्या भावनिक क्षमता आणि विचारशक्ती समाजामुळे वाढीस लागतात. विचार मांडण्याची व भावना व्यक्त करण्याची संधी आपल्याला समाजामुळे मिळते. माणसातील कलागुणांचा विकासही समाजामुळे होतो. गायक, चित्रकार, शास्त्रज्ञ, साहसवीर, समाजकार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती समाजाच्या प्रोत्साहनामुळे व पाठिंब्यामुळे आपल्यातील गुणांचा विकास करतात. त्यांना मिळणारे प्रोत्साहनही तितकेच महत्त्वाचे असते. त्यानंतरच आहे समाज म्हणजे काय. समाजात सर्व स्त्री पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान मुले मुली यांचा समावेश असतो. आपले कुटुंब समाजाचा घटक असतात. समाजात विविध गट, संस्था, संघटना असतात. लोकांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार, त्यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजात होतो. माणसांच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही तर काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा काय बनत असतो? समाज बनतो. तर अन्न वस्त्र निवारा, सुरक्षितता यासारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा व्यवस्थेविषयी समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाही. समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे. उदाहरण म्हणजे अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणे आवश्यक आहे. शेतीशी संबंधित सर्व कार्य पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण कराव्या लागतात. शेतीची अवजारे तयार करण्यासाठी कारखाने म्हणा, शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका म्हणा, उत्पादित मालासाठी बाजारपेठा अशी मोठी व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा अनेक व्यवस्थांमधून समाज स्थिर होतो. पुढील पाठात आपण भारतीय समाजातील विविधतेची ओळख करून घेणार आहोत. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, समाज म्हणजे काय, समाजाबद्दल जे दैनंदिन व्यवहार, समाजाशिवाय आपलं होऊच शकणार नाही. समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व्यवस्था ही किती आवश्यक आहे. उदाहरण म्हणजे अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणं आवश्यक आहे. शेतीशी संबंधित कार्ये पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण कराव्या लागतात. शेतीची अवजारे आणि ते तयार करण्यासाठी कारखाने, शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका, उत्पादित मालासाठी बाजारपेठा अशी मोठी व्यवस्था आपल्याला निर्माण करावी लागत असून अशा अनेक व्यवस्थांमधून समाज हा काय होतो? स्थिर होतो. तर तुम्हाला माहित आहे का म्हणून एक ॲडिशनल माहिती आहे. जन्मतः सर्व माणसे समान आहेत. माणूस म्हणून सर्वांचा दर्जा सारखाच आहे. भारताच्या संविधानानुसार सर्वजण कायद्यापुढे समान आहेत. संविधानाने आपल्याला संधीच्या समानतेची हमी दिली आहे. शिक्षण, क्षमता, कौशल्य यांचा उपयोग करून आपण आपली प्रगती साधू शकतो. अशा प्रकारे हे माहिती आपण पाहिलेलं आहोत. आजच्या तासामध्ये आपण आपले समाज जीवनामध्ये माणसाला समाजाची गरज का निर्माण झाली, माणसातील समाजशीलतेच्या गुणाबद्दल किंवा आपला विकास कसा होऊ शकतो, समाज म्हणजे नेमकं काय, ह्या गोष्टीबद्दल माहिती पाहिलेलं आहोत. अशाच प्रकारे व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला सबस्क्राईब केलेलं नोटिफिकेशन मिळेल आणि कमेंट करा. इथे आपलं प्रकरण संपतं. धन्यवाद.